या करवाढी संदर्भात जी गावात आता चर्चा विरोधकांनी चालू केल्या, मी आता विरोधकांच्यावरच बोलतो. त्यांनी बोळा जी रिक्षा फिरवली आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत जो खोटा प्रचार केला याचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो. कारण ही करवाढ काही सत्ताधाऱ्यांनी आत्ता केलेली नाही. ही 2022-23चा JR नुसार ही झालेली आहे. बॉडी आपली नंतर त्याच्यावर आता निवडून आलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून जो खोटा प्रचार पोलीसमध्ये चालू केलेला आहे. पोलीसची जनता सुज्ञ व सुजाण आहे आणि ह्या पोलीसकरांना मी सांगू इच्छितो की ही बॉडी तुम्ही निवडून दिलेली आहे, पोलीसकरांनी निवडून दिलेली आहे. त्यामुळे ही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सर्व सभापती, नगरसेवक हे कायम तुमच्या पाठीमागं होते आणि आहेत आणि राहतील. कारण याचं असं आहे की ही जी कर वाढ झालेली आहे हे आणि मोर्चा काढणार आहेत. मोर्चा काढायचं समाज आहे ना, ती काय म्हणजे त्याला अर्थच नाही या मोर्चाला. कारण असं आहे त्याचं हरकती घ्यायला मुदत दिली आहे ना, मग मोर्चा का काढताय? म्हणजे ह्याचा अर्थ काय? राजकीय स्टंट करणे आणि विरोधकांना ही करणे, वेटीस धरणे असं त्यांना वाटतंय. पण जनता ह्याला कधीही साध्य होऊन देणार नाही. आणि जो कर वाढ झालेली आहे किंवा अन्यायकारक जो कर झालेला आहे असं ज्यांना वाटतंय त्याच्यावर हरकती घ्या. आणि हरकती ज्याचं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढवून गेले, म्हणजे 1 पटीचं किंवा 10 पट झालंय असं जे झालंय त्याच्यावर दुरुस्ती करायला वेळ आहे, मुदत आहे. एवढंच बोलतो.